हॅलो फ्युचर डॉक्टर. जसं आता तुम्ही बघताय 14 तारखेला ऑल इंडियाचं काउन्सिलिंग चालू होतंय. तर याच्यामध्ये कोण विद्यार्थी अप्लाय करू शकतायत, कुठल्या स्टेटला कुठली वेबसाईटवर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकताय, याच्याविषयी आज आपण सांगणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, म्हणजे ऑल ओव्हर इंडियातले जेवढे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत, तिथे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ऑल इंडियाचं काउन्सिलिंग करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये त्यांची काउन्सिलिंग फीज ही 11,000 रुपये आहे. त्यातले 10,000 रुपये तुम्हाला हे रिफंडेबल असतील, 1,000 रुपये हे नॉन रिफंडेबल असतील. त्यानंतर जे जस्ट एलिजिबल विद्यार्थी आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना डीम कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, असे विद्यार्थी सुद्धा ऑल इंडिया कोट्यातून म्हणजेच MCCच्या कोट्यातून ॲडमिशन घेऊ शकतात. डीम कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांची रजिस्ट्रेशन अमाऊंट ही 2,05,000 रुपये एवढी आहे. 2,00,000 रुपये ही रिफंडेबल आहे आणि 5,000 रुपये ही नॉन रिफंडेबल आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो, ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि डीम कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, असे विद्यार्थी जो 14 तारखेला रजिस्ट्रेशन चालू होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकताय. आता आपण स्टेट वाईज सांगूयात. तुम्हाला जर कुठल्या स्टेटमध्ये प्रायव्हेट कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, एक्झाम्पल म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, कर्नाटकमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा मग तेलंगणा आहे, UP आहे, या स्टेटला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तिथल्या स्टेट काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करावं लागतं. आता आपण महाराष्ट्राविषयी सांगूयात. महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजला MBBS आणि BDS या कोर्सला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला तिथल्या स्टेटचं काउन्सिलिंग करावं लागतं. त्याची रजिस्ट्रेशन फीज ही नॉर्मल कोट्यासाठी 1,000 रुपये आहे आणि जर तुम्हाला इन्स्टिट्यूटमधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर 6,000 रुपयाचं त्यांचं रजिस्ट्रेशन अमाऊंट आहे. ती नॉन रिफंडेबल असते. कुठलीच अमाऊंट तुम्हाला स्टेटसाठी जी आपण भरतोय ती रिफंडेबल नसते. तर त्याच्यामध्ये महासीईटी सेल या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन MBBS BDS या कोर्सेससाठी करू शकताय. ज्या विद्यार्थ्यांना तो कोर्स महाराष्ट्रामधून करायचा आहे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजला, असे विद्यार्थी त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकताय. त्यानंतर येतं कर्नाटक. कर्नाटक या राज्यामध्ये जर प्रायव्हेट कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तिथे KEA ही त्यांची वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट आहे. तिथे तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचे तर वेबसाईटला जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकताय. त्या फॉर्मची रजिस्ट्रेशन अमाऊंट ही 2,500 रुपये आहे. ते 2,500 रुपये भरून तिथलं रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येतं. तिथे तुम्हाला मॅनेजमेंटमधून जरी जायचं असेल तरी तुम्हाला KEA यांचा फॉर्म भरावा लागतो, तरच तुम्ही कर्नाटकमध्ये एलिजिबल होता ॲडमिशनसाठी. त्याच्यानंतर तेलंगणा या स्टेटला जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा मग MBBSला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तेलंगणा या स्टेटची रजिस्ट्रेशन अमाऊंट ही 2,500 रुपये आहे. ती नॉन रिफंडेबल आहे. त्यानंतर तिथे जर तुमचं अलॉटमेंट आल्यानंतर तुम्हाला 40,000चं तिथलं भरावे लागतात अलॉटमेंट लेटर काढण्यासाठी. ते 40,000 रुपये नॉन रिफंडेबल असतात. म्हणजे ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल, सिलेक्शन लेटर ज्यावेळेस तुम्हाला डाउनलोड करावं लागतं त्यावेळेस ते 40,000 रुपये तुम्हाला भरावं लागतात. या स्टेटची वेबसाईट आहे KNRUHS. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथले फॉर्म भरावे लागतात. तर मग फॉर्म कुठल्या कोट्यातून भरताय हे सगळं व्यवस्थित बघा आणि मग तेलंगणाचे रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. त्यानंतर येतं उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये जर तुम्हाला MBBSला ॲडमिशन घ्यायचं असेल प्रायव्हेट कॉलेजला तर त्यांची सिक्युरिटी डिपॉझिट ही 2,02,000चं सिक्युरिटी डिपॉझिट आहे. त्यातले 2,00,000 हे रिफंडेबल असतात, 2,000 रुपये हे नॉन रिफंडेबल असतात. आणि तिथे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर भरपूर टर्म्स अँड कंडिशन यावर्षी लागू केलेले आहेत. GR तुम्ही वाचलाच असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशमध्ये ॲडमिशन घ्यायचंय आणि व्यवस्थित चांगल्या कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचंय तर तुम्ही तिथल्या DGME UP ह्या वेबसाईटला तुम्ही जाऊन लॉग इन करू शकताय. तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन तिथे करू शकताय. पण ज्या स्टेटला तुम्ही रजिस्ट्रेशन करताय तिथले सगळे तुम्ही काय म्हणतात त्याला इन्फॉर्मेशन ब्रोशर वाचूनच तिथले फॉर्म भरा. कुठल्या स्टेटला काय नियम आहेत हे सगळे बघूनच तुम्ही तिथले फॉर्म भरू शकताय. अदरवाईज फसण्याचे चान्सेस असतात. एक तुमचा फॉर्म जर चुकला तर खूप मोठं नुकसान तुमचं याच्यामध्ये होऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला ऑल ओव्हर इंडियातल्या कुठल्याही स्टेटचा फॉर्म भरायचा असेल, कुठल्या स्टेटविषयी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, कुठल्या स्टेटला कसं रजिस्ट्रेशन करायचं असेल, आमचा जो नंबर स्क्रोल होत आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकताय आणि ॲडमिशन रिगार्डिंग सगळ्या डिटेल्स तुम्ही ऑल ओव्हर इंडियातल्या कुठल्याही स्टेटविषयी विचारू शकताय. ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग लावून घ्यायची असेल असे विद्यार्थी जस्ट एलिजिबल विद्यार्थी सुद्धा कॉल करू शकताय. त्यांचं पण MBBSचं ॲडमिशन कन्फर्म होऊ शकतं.
तर त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आमची व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे. त्या व्हॉट्सअपला तुम्ही जॉइन होऊ शकता. त्याच्यावर बरीच इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत असते. तुम्ही कुठल्याही ऑफिसला व्हिजिट करा. आमचं ऑफिस मेन ब्रांच पुण्यामध्ये आहे किंवा मग लातूर, औरंगाबाद आणि चिपळूण या 3 ठिकाणी आमच्या ब्रांचेस आहेत. कुठल्याही ऑफिसला जाऊन तुम्ही व्हिजिट करा आणि जस्ट एलिजिबल विद्यार्थीचं सुद्धा ॲडमिशन आपण MBBS, BMS किंवा BHMS या तिन्ही कोर्सेसला आपण करून देऊ शकतो.